आमच्या मतदारसंघाच्या लोकांनी आणला कोणी गव्हर्नमेंटान दिवना तुमच्या पार्टीनं दिवना आम्ही खेचून आणलं या एअरपोर्टा खातीर आम्ही आंदोलन केले या एअरपोर्टा खातीर आम्ही रस्ता उभो केले अख्ख्या पेडणे तालुक्यात गांवांनी मिटिंगी घेतल्यो केन्ना जावना तसली धारगड मिटिंग घेतली पब्लिक मिटिंग या एअरपोर्टाच्या आमचे फायदो जालो आमचो नोकरी मेळ्ळ्यो आम्ही तेच्या वयल्यान आमच्यो टॅक्सी चोरल्यो आमकां जो फायदो आमकां मेळपाक लागलो फायदो मेळ्ळो आमच्या मतदारसंघात आमचे भुरगे पार्किंग ना म्हणून आड मारतात थंय टॅक्सी भाडे सारकें मेळना ही आमची जागा आम्ही गेले आणि आमकां या रीतीन चलली आणि आज त्या एअरपोर्टाचो फायदो कोण घेता फायदो बिचोली साखळीवाले महाराष्ट्र आमकां मेळ्ळो कितें आणि आमच्या खातीर हो आमदार एक उतर उलयना न्हय एसएमसी एक शब्द कळना बाबा या अशें चल्ला अशें जावपाक जाय या आंबेडकरान केन्ना आवाज केलो त्या मतदारसंघाचो आम्ही एक कष्टान तयार केला मेहनतीन तयार केला बेश्टेच मेळूं ना आम्ही मजा मारपाक येवन वचले ना आम्ही मेहनतीन तयार केला एअरपोर्ट सुद्धा या मेहनतीन हाडला आणि हेजो लाभ आमच्या भुरग्यांक मेळपाक आमच्या घरांत दरेक भुरग्यांक मेळपाक आणि म्हाका काडलो तो त्या इलेक्शनाक काडला मडगांव हांवें म्हणलें देवा 4 इलेक्शन मागीर जालीं घालता मडगांव बीजेपी पार्टी पण हांगा कितें जावपाक जाय वाल्लेकरी कांय करना पक्ष पार्टी कांय करना म्हणजे ह्या मतदारसंघात कितें करून सुद्धा आम्ही बेकार आमकां कांय जावप ना आम्ही सगळे हाडले आनी मजा दुसरी मारतात म्हणून हांव आयसी हांव मडगांव परत आयलो आनी 4.5 वर्सां हांवें पळयले आमच्या मतदारसंघाच्या लोकांनी कांय करूं आमचो भुरगो बेकार आसा आनी दुसरी ते सर्वीस कोण करता एअरपोर्टाचेर जमीन साफ करपाची हे आमचो मतदारसंघ स्वीपरचे काम करता आणि दुसरे मजा मारतात ते बिचोली साखळे आणि महाराष्ट्र हे चलू म्हणून मला आज आयला सिट एकच कामा खातीर या मतदारसंघात एम्प्लॉयमेंटा खातीर भायर सरला एम्प्लॉयमेंटा खातीर आज सगळे फुडें येतात महिला विचारतात बाबू तुवें काम सगळे केले तेका नोकरी दिल्या आपल्याक दिल्या नोकरी आज भायर सरला हर एक घरान नोकरी हर एक घरान अख्ख्या गोंयांत भितर कोणें जावना म्हणून की अख्ख्या गोंया भितर म्हाजोच मतदारसंघ नोकऱ्यो दिवंक शकता दुसरो न्ही बाबू कशें म्हणलें आमी की आमकां इलेक्शनाक राव म्हणून सांगता म्हाका दिवपा जाय म्हणून कशें नोकरी दितलो तूं या मतदारसंघात या घरात या मतदारसंघात 1 कोटी स्क्वेअर मीटर जागा एक्वायर केला 1 कोटी तेजे भितर 25 लाख एअरपोर्टाचे 75 लाख स्क्वेअर मीटराचे कितें 75 लाख स्क्वेअर मीटर कसले कसले प्रोजेक्ट घेवपाचे आहात आणि ते कोणाक लाभ मेळपाचो कोणाक तेजो फायदो जावपाचो आहा म्हणून हांवें म्हणलां की एम्प्लॉयमेंट हर घरांत मेळपाक जाय घरांत एम्प्लॉयमेंट दिवपाक जाय हांव ह्या मतदारसंघात परत एक फावटी आयला सीट केल्या
की हरेक घरात मागून दिली आणि आमचं नोकरीचं प्रश्न सगळ्यात भाग्याचं काम केलं. बाबा तुला डेव्हलपमेंट विकास 100% करतो सगळ्यात बरोबर आम्ही कंचन बसवणं आणि या मतदारसंघात एक नोकर म्हणून काम केला. तुम्ही पोट टाकायची कामं, तुम्ही आवाज करण्याची कामं, या भागात तिथं आवाज आणि तिथं स्ट्रॉंग सांगते आणि बोलला लागेल आणि ते काम केलं. लोक आम्ही लोक कसे समजाले भाऊ हे जाऊ आहे, भाऊ ते जाऊ आहे करून घेतला आणि ती ताकद आमच्याकडे असते आणि ते केलं. म्हणूनच लोक आजपासून मानतात त्याच्या पोट टाकायची काम आव काय करूया. मी म्हणतो एकच गोष्ट आपण नोकरी आणि काही जाऊन करूया. आम्ही सगळे काम करू शकतो आणि तो नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला कारण आमचे विचार हे सगळे आमदारांमुळे बालेगाव पडलो कोल्हापूर पडलो सगळ्या महिला आम्ही केले. महिला काढतात म्हणतात नाही दागड सन्मान बंद सगळी महिला आमची रस्त्यात सन्मान बंद झालो बंद असं कसं स्टार्ट झालं. हे सगळी बॅगा घेतली स्टार्ट जेव्हा कोरगावकर आलेकर हे सगळे कॉम्प्रोमाइज लोक अंडरस्टँडिंग लोक हे सीएमआरकडे बघू शकणार. बाबा सीएमआर फार चांगले आमचे आता पार्किंग आमच्याला याच्या नावाचं पाहता पार्किंग जायचं म्हणून बोलीला केलं म्हणून माहिती ते सांगायचं होतं की यासाठी आम्ही बाहेर सगळ्या द्या पाहिजे एम्प्लॉयमेंट खातीर नोकरी खातीर आणि नोकरी दिवपाक सिर्फ म्हाजो मतदारसंघ करू शकता दुसरो न्ही. आणि हो मतदारसंघात हे प्रोजेक्ट वाचोवपाक जाय हांगा आमकां सगळ्यांक एकठांय जावपाची गरज सगळ्यांक एक बरोबर रावपाची गरज नाजाल्यार जशें आमकां एअरपोर्टार फसयल्यात तशें फसू शकता. हेचेर हुशार रावप आमची भुरगीं फाल्यां कामाक लागतात. ह्या मतदारसंघात दुसरे कांय बिझनस ना नोकरीचेर पोट आहा. हर एक फॅमिली दिसता की आपण भुरगो कामाक लागचो म्हणून आपली चली कामाक लागची म्हणून ते एकच आमच्या मतदारसंघात आसा आणि ते करून आम्ही दवरलेलो. त्याचो फायदो दुसऱ्याक मेळपाक जायना आमच्या मतदारसंघाच्या लोकांक मेळपाक जाय. आमकां भायर सरपाची गरज म्हणून म्हाका तुमच्या सगळ्यांक की ह्या मतदारसंघात एम्प्लॉयमेंट दिवपाक जाय आमी तयार रावया आणि तो आमी दिवू शकता हें तुमचें. हांवें रावप काय ना इलेक्शनाक तुम्ही सांगा कितें करपाचें इलेक्शनाक रावपाचें मगो आणि तुमचो सपोर्ट आसा न्ही तसो तुमी सगळे इलेक्शन रावपाचें. जशी आमी महिला एक केली तशें आमी डेव्हलपमेंटाक त्या मतदारसंघात आमी वावरले विकास आमी हाडलो सगळे घरांतल्यो सोयी आमी पावयल्यो आमी खंयच कमी पडूं ना. आतां तो भायर सरला तो नोकऱ्या खातीर भायर सरला आणि नोकरी हो म्हाजो मतदारसंघ दिवूं शकता दुसरो न्ही. म्हणून तुमकां सगळ्यांना हे प्रोजेक्ट घेतले आता जे परत प्रोजेक्ट घेतले तेजे भितर आमच्या भुरग्यांक काम आता खूप प्रोजेक्ट येवपाचे 75 लाख स्क्वेअर मीटर जागा जी आसा मोपा जी आमच्या लोकांक त्या जागेर व्हडले व्हडले प्रोजेक्ट येवपाचे आणि तेजो फायदो आमच्या भुरग्यांक मेळपाक जाय आमच्या चलयेक आमच्या चल्याक मेळपाक जाय. म्हणून आमकां परत एक फावटी सगळ्यांक जागरूक रावपाची गरज ना. हे हातींत दवरची जसो एअरपोर्टार तेणें कामो केलो तेजेर तसो हेजेर कामो केलो म्हणून आमकां हुशार कारण हें आमचें हें तेंचें न्ही हें आमचें. खंयच्या गव्हर्नमेंटान आमकां येवना आमी आमची पर्यंत आमी तयारी केल्या आमच्या आमी पर्यंत आमच्या पांयार उबे रावया म्हणून हांव तुमचे कडेन मागता. हांव जो भायर सरता तो एकच विचार केला डेव्हलपमेंट जातलो एम्प्लॉयमेंट नोकऱ्यो हे मेजर प्रश्न घेऊन आले आणि तुमचे सपोर्टाचे तुम्ही तो सपोर्ट दी आला आम्ही हे पाऊल पुढे लागू शकता आणि आमच्या हरेक भुरग्यांना आम्ही करू शकता. म्हणून तुमचे सगळ्यांकडे मागतो कारण या मतदारसंघात तुम्ही जे सांगता ती कामं ऐकायची तुम्ही पोट टाकता ती कामं ऐकायची खंयच्या बद्दल नाव उदाहरण माझ्या बद्दल दोन पहिले काम करता उलयता सगळीकडे तुमकां सगळ्यांनी हो मतदारसंघ फुडें सरून वावरपाक जाय आनी गट करपाक जाय आलाच आमी फुडें सरूं शकता नाल्यार आमी फुडें सरूं शकना. म्हणून तुमच्या कडेन मागता फुडें आमची भुरगीं आमची
भयणी आमचे चलयो आमचे चल या फाल्या समजा आम्हाला लागतात जाय आणि आमचे या प्रोजेक्टाचो फायदा मेळटा कारण हे आमचे प्रोजेक्ट या खंयचे गव्हर्नमेंटाचे या लोकांचे आमचे आम्ही घेतले म्हणून तुमकां सांगता तुम्ही बरें ध्यानात दवरा आमचे लायफ फुडें आमचो फ्युचर तुमच्या कडेन या भुरग्यांचो फ्युचर तुमच्या कडेन कारण फाल्यां तेंचें भविश्य आसा आणि ते आम्ही सांभाळून दवरलेले पण त्याचा फायदा नाले काढून लुटतले आमकां दुसऱ्या गोष्टी म्हणून मागता तुमच्याकडे परत एक फाटी एक बोलाक जाय म्हणून तुमच्या सगळ्यांकडे मागता परत एक फाटी तुमची नोकरी करपाक एक नोकर म्हणून परत एक फाटी तुमची सेवा करपाक एक सेवक म्हणून बहुमताने तुम्ही मला विधानसभेत धाडटले भाऊ हे जावपाक जाय एक आपण दुसरं ना हे मुरब्बी भवन काम करून ठेवले म्हणून या मतदारसंघात तुम्ही सगळी मागे माता पिता बहिणी भाऊ उपस्थित सगळे म्हणजे बांधव या मतदारसंघाचं नाव 99 आहे 99 मतदारसंघ कसा असतो सगळे लोक असतात काही गरज आता या खात्यात चडशे फरक असतात मतदारसंघात आमकां उदक पावना लायट पावना रस्ते पावना ही हालत त्या टायमार बाबू आसगांवकर ह्या मतदारसंघात आणि मतदारसंघात पावर नसताना कामां जायनासली आमी आता हांव येवचे पयलीं आमदार जाले पण आमदार कशे जाले ते आमदार शिव दिसलो की म्हाका मारताले आमी सगळे लोक शिव दिसलो की म्हाका मारताले तेणें मागीर काम करूं या ना करूं आसा उदक नसताना आसा लायट नसताना आसा रस्ते नसताना शिव आनी तो 35 वर्सां राज्य करता जेन्ना हांव आयलो ह्या मतदारसंघात हांवें हो मतदारसंघ पळयलो ह्या मतदारसंघाचो विकास जावपाक जाय हांव पावर हातीन घेवपाक जाय आनी विकास म्हणटा असो की हर एक घरांत उदक पावपाक जाय हर एक घरांत लायट पावपाक जाय हर एक घरा कडेन रस्तो पावपाक जाय हर एक घरा कडेन फुटपाथ पावपाक जाय खुबशीं कामां हांव जाणा मतदारसंघात जेन्ना महिला बाळंतपण करताली तेन्ना तिका पाळण्यांतल्यान हाडपाक वताले रस्ते नसले चेन्नईच्या रस्ते त्या गांवांत हांव पावलो ह्या मतदारसंघात विकास म्हणून पावूंक नासलो आनी तुमी म्हाका साथ दिली आनी देवा म्हणली येदो व्हडलें काम हांव करूंक शकतलें म्हणून म्हाका निवडून दिला हांव तांची कामां करपाक जाय हांवें पंड चालू केलें हांवें पावर घेवपाचें काम केलें आनी पंड केलें पयलो हांव बीजेपी पयलो काँग्रेस मागीर बीजेपी मागीर काँग्रेस मागीर एमपी 4 पार्ट्यांची आनी 4 फावटी पण मंत्री करून हांवें सोडूना फाल्यां काम करप न्ही आज करप आज न्ही काम करप हो सुद्दां करता धरून केलो हातीन सगळे लोक सांगता ती कामां बाबा आपल्या घरांत पावना बाबा आपल्या रस्तो पावना अशें रितीन आमाच न्ही पत्रां दिलेली अख्खो मतदारसंघ मागीर म्हाज्या हातांत पेडणे आयले तरी तशेंच पण खंय आमी चुकला विकास सगळे कडेन पावलो विकासान बाबू आसगांवकर खंयच कमी ना महिला मंडळ 270 केली आमी महिला मंडळां पयलीं ही आमची सुमा पडवे घरांतल्यान भायर सरनासली म्हाजें भाशण भायल्यान आयकताली घरांतल्यान भायर सरप ना आमी भायर काडली महिला पंच केली सरपंच केली हांव उलयतां महिला एस्पिराचेर बरें दिसता ही केलें कोणें तुमी म्हाका साथ दिली पूण हें जावंक शकलें नाल्यार येदो व्हडलें चेंज कांय जावंक शकलें महिला मंडळांनी प्रायजीस घेतले कला अकादमी गोंयांत भितर नंबर 1 आमची महिला आमी हाडली एस्पिराची
हे पंचायतीन लेडीज सीट महिलाचे सीट केले कोणी आम्ही केले त्या रीतीने आम्ही काम करावे हे आमचे काम तुमचे काम तुम्ही मग आधार करून राहू शकता 4 इलेक्शन आम्ही दाखवून दिले म्हणून या मतदारसंघाची प्रगती झाली खरी बाबू कमी पडला तर मग सांगा परिणाम कमी होता अशा रीतीने आम्ही काम केलं आम्ही जोर या मतदारसंघात एक रस्ता उरला तोही मग याला पण नव्याला बाबू पत्र दिली इथं रस्ता अजून जाऊन मागरावला पण हे रस्ते सगळे वडवडले रस्ते गर्दी आम आणि ती रस्ते सुद्धा गर्दी आम तिथे त्या रस्त्याला तिथे त्रास होतात मागवर आहे गोष्टी पण तो रस्ता माझ्या मनात नसला कृपा घडवणं चौथी इलेक्शन झाले आम्ही विकास सगळीकडे पावलो विकासात पावलाचा खर्च कमी ना तिकडे या त्याचं वाढवत ह्याच्यात संडास कशी दिल्या ते मागतो बरं उदक कशी पावले ते मागतो बरं पडले पण कनेक्टिंग रोड सगळे पडले सगळे तिथे आणि मागील लास्ट चौथे इलेक्शन सगळ्यांचा एकच आवाज बाबू आमदार नोकरी करणार ती सांग डेव्हलपमेंट भरपूर केलं विकास भरपूर केलं सगळीकडे लाईट रस्ते सगळीकडे दिले पडले प्रोजेक्ट काढले पण आपण नोकरी केली ती सांग नोकरी हो सगळ्यात मेजर प्रॉब्लेम महिला मंडळाने तिथे 270 केले महिला मंडळात आम्ही भजनी स्पर्धा आणली स्कूबडी स्पर्धा आणली पडले काय करते आज ही महिला सर्टिफिकेट करून लागल्या हे आम्ही पहिली ओपनिंग केली फाउंडेशन लास्ट लोकांचं डिमांड गावची प्रगती भरपूर केली नोकरी केला नोकरी आणि मतदारसंघात भरपूर 1000 नोकरी दिल्या 1000 पण पडले पोस्ट इंजिनिअरिंग पोस्ट एलडीसी पोस्ट ग्रामसेवक पोस्ट सेक्रेटरी पोस्ट पुलिस एलडीसी नर्सिंग स्पोर्ट्स तिथले जाते पण सगळ्या पुढे आणि माझी नोकरी कोणती फुकट सगळ्या पुढे महिला येतात बाबू तुझी नोकरी दिली की एका दिली सगळे दिली आपल्या काय दिलं काय दिली मला दिली हो सगळ्यांचं जो विषय असा येणारे विधानसभेचे इलेक्शन आणि त्या इलेक्शनात बाबू देशा उभा राहतात आणि त्याला समर्थन करतात चित्रकथन करतात आम्ही असं आता म्हाका दिसता आमच्या सगळ्या बरोवप्यांनी तुमकां विशय सांगलो की बाबू कित्याक जाय बाबूचें कितें काम आसा बाबू कितें केलां आनी आमकां सगळ्यांक तशें खबर आहा आमी सगळे लोक जाणत आसा सगळ्यांक खबर आहा की बाबू ह्या मतदारसंघात 4 वेळा आमदार आनी 4 वेळा मंत्री बाबू काम केलें सो बाबू जी कितें कामां केल्ली आसा विकास कामां आसतली आमच्या गांवाच्या संदर्भात असतली नोकरेची असतली धंद्याची असतली उद्योगाची असतली जे जे कितें समाज घडोवपाक एक कार्य करूंक जाय ते सगळ्याचो अनुभव जो आसा तो आमी सगळ्यांनी घेतलो आसा सो हांव तेका जास्त आनी उलोवंक वचना आतां कशें आहा म्हाका सगळ्यांक खबर आसा निवडणूक म्हणटा उपरांत कितें जाता खुबशे लोक आपलो प्रचार करपाक लोकां मदीं येतात आनी लोकांक खुबशे फावटी कोटी आश्वासनां दिवन वा नका त्या खोट्यात आमचे दाखोवन लोकांक दिशाभूल करपाचो प्रयत्न करता हो अनुभव आमच्या कडेन आसा आनी म्हणूनच आमचो प्रयत्न की आमच्या लोकांनी दिशाभूल जावचें न्हू त्याच प्रमाणे ह्या लोकांच्या खोट्या आश्वासनांक आमी बळी पडचे न्हू म्हणून आमचो प्रयत्न तुमच्या मध्ये येऊन चर्चा करत आपल्याला विषय पाहू जसे हांवें तुमकां म्हटलें की आयज बाबू मुणगोबर रावतलो आनी आयचो आमदार जो प्रवीण आलेकर आसा तो सगळ्यांक खबर आसा प्रवीण आलेकर अशें सगळ्यांनी सांगलें येता की आयज गेली
आमची कामां काय घडोवन उरली हाचो अनुभव माझ्या सगळ्यांनी सांगलो आसा आनी तुमकां बी दाखयलो तर आमी बी ह्या भागाचे नागरीक तर आमी स्थानीक पेडणेकर म्हणून आमी पळयताय तुमकां सगळ्यांक अनुभव आसतलो. आता हो आमदार जो आसा तुम्ही पळयलो आसतलो हेणे इलेक्शन रावताना 2022 त्याच्यामुळे आम्ही भोंवताले हांव बीजेपी काम करणारो मनीस आनी त्या टायमाच्या बीजेपीचो मंडळाचो अध्यक्ष आसलो आनी त्या टायमार हो आमदार वचून आमी मिटींग घेताले तेन्ना लोकांक अशें ताची तरी व्हडली आशा दिसताली की आपण पेडणें रावपाक येयला आपण पेडणें घर बांदला आपण स्थानीक जाला आपण ही कामां करतलो आपण ती कामां करतलो आपण नोकरी दितलो आपण विकास करतलो अशी नाना तरेची ताणें आमकां खुबशी आश्वासनां दिल्ली पूण आमी पळयली गेल्या 4.5 वर्सां हो आमदार ती आश्वासनां पूर्ण करूंक शकूंक ना. तो खंय तरी अपयशी ठरलो आनी ताचो आयज जो कितें परिणाम आसा तो आयज आमी पळयता आनी आमी ताचो अनुभवय घेता. म्हणून म्हणटा की आमची परत आमकां एक फुटीपणां जावची न्हू म्हणून आमी परत एक योग्य विचार करूंक जाय अशें म्हाजें मत. जशें आमकां सांगलें आमकां की आपण हे कितें करतलो आनी आनी एक सांगलें की आपण हांगासर स्थानीक जाला आपण हांगासर रावपाक येयला आपण धारगडी घर बांदला आमी तो अनुभव घेतलो आयज निवडून येयल्या उपरांत आमी जर गेल्या धारगडी मेळोन गेले 9 जाणां ते वचत जाल्यार 9, 10, 11, 12 मेरेन हेच्या घराचे दार उगडना आमचो लोक ते भायर तितलो तळमळटा त्या वता तेव्हा आता उगडटलो दार आता येतलो केन्ना केन्ना तो येत ना आनी मागीर दनपारच्या 12 सुमार थंय सुद्दां आमचो होमगार्ड जो आहा ते ड्युटी करता तो येवन सांगता आमकां की आमकां आनी येवंकच ना म्हणून तुमी घरांत चला फाल्यां म्हाका एकदा हो अनुभव तुमी सुद्दां घेतलो आसतलो ऑफिसान आनी आमकां 2 दीस दिल्ले एक मंगळार आनी एक बेरेस्तार तेजे पयलीं ऑफिस मारपी आसलेले 3 वर्सां ऑफिसाक येवंकच ना मंगळारचो येवंक ना आनी बेरेस्तारचो येवंक ना आमदार जाय म्हटल्यार प्रत्येक आसतना आपण सीट मेळपाक गेला सीएमा लोकांनी कोणाक मेळपाचें लोकांची बारीक बारीक कामां बारीकशे जर सपनाक जर गेलो जाल्यार आमदारच मेळनासलो. अशा तरेचो त्रास आमी अनुभव घेतला आमी घेता स्वतानी. हांव सांजेचो म्हाजी सकल विद्यमान पंच हांव म्हाज्या इतल्या लोकांक लागून हेच्या घरा कडेन वयतालो लोक म्हणटाले बाबा आमचें काम वचो तें आमदाराक कळपाक आमी गेल्ले फावटी एक तर तो आमकां मेळनासलो आनी मेळो जर आसतालो की आपूण तें काम करतालो आपण तें करता चलता फुडें कांयच ना फुडें तेचें फॉलोअप ना फुडें कामय ना आनी फुडें ताचो विकासय ना. सो अशा तरेचो अनुभव आमी आयज घेता म्हणून म्हणटा की अशे आमदार जर ताणें तर कांय करूंकूच ना तो आतां पळय आतां तो भायर सरला आयज तो परत भाशणां करता लोकांक वचून आयज तो लोकांक परत ते महिला बचत गटाक दिवपाचो प्रयत्न करता तुमकां आपूण हें करतलो तें करतलो आयज तो परत सांगता आनी आयज तो परत भाशणां करपाक भायर सरला आसा आनी कितें सांगता भाशणांत आमी तो अनुभव जर घेतलो उत्तर करून सांगले पंचायतीन विकास कांयच जावना पदाचे कोणाक न्याय मेळोंक ना हांवें म्हजें काम करता 5 वर्सां हांवें अनुभव घेतलो कांय आमकां न्याय मेळोंक ना पूण आयज हो आमदार परत 4.5 वर्सांनी फक्त आनी फक्त निवडणुका दोळ्या समोर दवरून आयज हो परत भायर सरला आनी परत सांगता आमकां की कितें म्हाजी कामां जी आसतली म्हणटा ती अशीच आसतली तुमी अशीच म्हाज्या वांगडा रावा तुमी अशीच वांगडा रावया आनी तुमी अशीच फुडें वचया जाल्यार कामां अशीच फुडें कामां करतलो. आतां अशी नेमकी कशी आमकां आजून तरी कळोंक ना आमकां तरी आनी लोकांक कळोंक ना पूण लोकांक परत भायर सरला म्हणून म्हणटा ह्याच्या फटीपणाचे आनी ह्याच्या फटीक आश्वासनाक तुमी बळी पडूं नाका. तुमकां सगळ्यांक खबर आसा हो आमदार जो आसा पळय आमचो हो एका सरकारच्या महामंडळाचो चेअरमॅन आसा आनी तें कशें महामंडळ गोवा हस्तकला आनी लघु उद्योग महामंडळ आनी त्या महामंडळाचो आमदार चेअरमॅन आसा. ह्या महामंडळ जे आसा हेचें काम कितें तर आमच्या वाठारांतल्या ज्यो ग्रामीण महिला आसा ते सेल्फ हेल्प ग्रूप आसा जे आमचे महिला बचत गट आसा त्या सगळ्या ग्रुपांक
आपले पायार उभं राहून लघु उद्योग त्या ग्रुपान एकट्याने हाडून त्या ग्रुपान ट्रेनिंग करप त्यांना आर्थिक सहाय्य दिवप आणि त्यांना आपल्या गावामध्ये लघु उद्योग करपाक सरकारकडून पाठिंबा दिवप त्यांना आर्थिक सहाय्य दिवप त्यांना मार्केट दिवप त्या प्रोडक्टाक आणि त्यांना स्वतःच्या पायार उभे रावपाक त्यांना सक्षम करप हे सरकारचे ध्येय असलेले. तुम्ही इतले आता जर भगिनी आसा स्वयंसेवक सोसायटी ग्रुप असलेले तुम्ही सांगा तुमच्या एखाद्या ग्रुपाक लघु उद्योग करपाक कोणाक जर आर्थिक सहाय्य मेळ्ळा तुम्ही सांगता एकट्या पण सांगचे की बाबा रे की आमच्या ह्या ग्रुपाक आम्ही आमदाराच्या महामंडळामार्फत आमकां आर्थिक सहाय्य मेळ्ळे आमकां ट्रेनिंग मेळ्ळे आमकां प्रोडक्ट करपाक आमकां आर्थिक बळ मेळ्ळे आमकां आमचो तयार करपाक मार्केट मेळ्ळे अशें आमकां केले एक पण सांगचे की हांव गेले 2 महिने बाबू वांगडा संपूर्ण पिंडीमध्ये गावागावांनी भोंवता आणि त्या प्रत्येक महिन्याक हांव चवकशी करता की तुमच्यो जितल्यो महिला भगिनी जमल्या तुमचे सेल्फ ग्रुप आसा त्या ग्रुपाक अशा तशी योजना मेळ्ळी काय तर प्रत्येक कडेन आयकूंक मेळ्ळें की आमकां खबरूच ना की ह्या आमदाराचें हे महामंडळ आसा आमकां ह्या तरेच्यो सरकारी योजना मेळोंक शकता तूं कोणाक मेळ्ळें मातशें सांगा कोणाक मेळ्ळें मातशें तुमी मातशें हात धरून म्हाका सांगा कोणाक स्कीम मेळ्ळें म्हणून तुमचे ग्रुप आसा हांगासर न्हू आसा तूं कोणाक मेळ्ळें स्कीम तुमकां कोणाक घेतल्या स्किमी तुमकां म्हणजे लघु उद्योग करपाक तुमच्या बायलांनी तुमचे कितें प्रोडक्ट तयार करपाक ते लोणचें जावं पापड जावं लाडू जावं आमचे कुजीन जावं तुमचे केल्ले हस्तकला जावं शिवणकाम जावं हे कसलें तुमचे बायलां करूंक शकता ग्रुप करूंक शकता कोण मेळ्ळो असो कोणाक मेळ्ळें आर्थिक सहयोगी पळय म्हणजे जे ह्या आमदारा कडेन खातें आसा महामंडळातर्फे जे आमकां तो दिवंक शकता ते हेणे गेल्या 4.5 आमकां दिवंक ना पूण तो आयज लोकांक सांगता वचून की आपण ते लोकांक आतां क्लासीस चलोवप म्हणटा लोकांक आपण आयको लोकांक टेबलां वाडटा खुर्च्यो वाडटा कबड वाडटा आतां कितें इलेक्शन पळोवन 4.5 वर्सां आमचो लोक आयज पुन्हा तळमळटा तुमचे कडेन पळोवन कित्याक आमी सगळे लोक एका अपेक्षेन आमदार म्हणून हाडटात कित्याक तर आमदाराचें कर्तव्य आसता की आपल्या लोकांचे जीवन बरें करचें तांकां सरकारचो सपोर्ट मेळचो तांकां न्याय मेळचो आपल्या भुरग्यांक बरें शिक्षण मेळचें आमच्या जाणट्यांक बरें हेल्थ मेळचें आमच्या महिलांक बरें आदार मेळचो ह्या सगळ्या गोष्टी हो आमदार सबसे अपयश करतलो वा खबर आसतली गेल्या 2 वर्सांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी ताचेर आरोप केलेलो की पेडण्याच्या राष्ट्रीय इतिहासात आयज जितले हांगा आमदार जाल्या त्या सगळ्या आमदारा भितर हो सगळ्यांत मोठो निष्क्रीय आमदार अशा तरेचो आरोप करपाक वेळ गेलेलो हांव आरोप व्यक्त करूंक ना ह्या आरोपाक खंय तरी कॉन्क्रीटपणे हेच्या कामाची अपयश आसलेलें जे हांव एकटोच न्हू सगळे लोक अनुभव घेतात सगळे बसलेले माझ्या पदाधिकारी आसतले हे सगळे समाजात काम करपी लोक आसा तुम्ही सगळे आमचे लोक जमलेले आसा ह्या सगळ्यांचा तो अनुभव आसा म्हणजे अशा तरेचे लोक जे आयज कांयच काम करिना पण फक्त निवडणूक येयले फक्त मतापुरती आमच्या लोकांचो उपयोग करपाचो आनी आपलो स्वार्थ साधपाचो प्रयत्न करता म्हणून म्हाजो एक प्रयत्न आसा लोकांमध्ये वचून लोकांकडे वचप विचार मारतात की अशा तरे लोकांक आमी परत दारू दिवंक जायना आनी हे फुडें व्हरतना जे बाबून थरयल्ले आसा आयज की आयज जो आमचो अन्याय जाता पेडणेकरांचे तो जर दूर करतले जाल्यार आमकां सगळ्यांक बाबू जो निर्णय घेतलाय तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आदाराचेर आमच्या विश्वासाचेर आनी आमकां आयज जाय आमचो आमदार तो आमची बाजू सरकारान मांडपाक आमकां न्याय दिवपाक आनी जे कितें सरकार योजना करतात आमच्या लोकांक लागून आमच्या फुडें पावोवपाक लागून आमच्या खातीर आमी आयज बाबून रावप आसा की म्हाका दिसता आयज प्रत्येकाचे विचार करूंक जाय जसो आमी केला आयज पेडणेकारा खातीर पेडणेकारांक लागून कित्याक आमचो आमदार सक्षम आसतलो जाल्यार जे कितें आमच्या मनात दिसता विकास जावं महिलांचे सक्षमीकरण जावं उद्योग जावं धंदो जावं नोकरी जावं ह्या प्रत्येक क्षेत्रात आमकां न्याय मेळटलो जाल्यार आमचो आमदार जाय तो आमची बाजू सरकारान मांडून आमकां
हो आमदार 100% अपयशी ठरला असा. म्हणून म्हणतात या आमदाराच्या खोट्या आश्वासनात आणि आता जो येईला 4.5 वर्ष हो कुंभकर्ण भिलं घालवलो तो आज बाहेर चालला. एका परत धावत घेऊन आला. याच्या खोट्या आश्वासनात मी बळी पडू लागला. तिला ह्याला किती दिसतात की आमच्या महिला ग्रुप असा होय. आमच्या महिला हे कर्तव्य महिला असत. आमच्या महिला हे प्रामाणिक असत. आणि सगळ्या लोकांच्या महिला साधे भळेपणा लोकांचा विश्वास दवरतात. आणि ह्याच आमच्या साधेपणाचा हे फायदा घेतात. आमच्या कुटुंबात ते कमी दाखवतात. आता कोणा शिर्डी भरतात, कोणा पंढरपूर भरतात आणि कोणा किती दाखवतात. किती तो काय करणार आता तो आमका काहीतरी आमिष दाखवून आमची मता ठेवायची आणि परत 4.5 वर्षात आमच्या तोंडात पाना पुष्पाची कामते करतात. म्हणून सांगतात ह्या लोकांच्या तुम्ही खोट्या आश्वासनात बळी पडू नका. प्रत्येक सांगतात आम्ही घडलो राजकीय लीडर म्हणून आम्ही बारीक म्हणून तुमच्याकडे तुमचे पेडणेकर भाव पण आम्ही लोकांना तो अनुभव घेतलो. या लोकांची आम्ही कृती पहिली, या लोकांचे विचार आम्ही पळले. तर ह्याचे विचार एकूच असा आमच्या साधेपणाचा फायदा घ्यावा. आमच्यामध्ये आमका काहीतरी कमीच्या दाखवून आपलं स्वतः झालं आणि परत आमका काहीच न्याय देऊ ना. म्हणून आमका ह्या टायमात विचार करतो आणि बाबू सारख्या एका प्रामाणिक ज्याने 4 टाइम काम केले, लोकांना न्याय दिलो, त्याचे नेतृत्व असतात, त्याचे धडाडी असतात, त्याच्याकडे प्रामाणिकपणा असतात आणि त्यांच्याकडे पेरणी करायला बोल, त्याच्याकडे आपल्या कानात तळमळ असतात. अशा तऱ्हेचं म्हणून दिलो तरच मला दिसतात जे किती आम्ही बसले आणि तुम्ही हसला असाल त्या सगळ्यांच्या मनात जे न्याय चालला त्याला न्याय मिळतो. तर खऱ्या अर्थात आम्ही बाबू सपोर्ट करू दे म्हणजे तुला काम विनवडी असं. तो जो आमदार असा तो ऑफिसर रोटात आहे हे विधान इलेक्शन जबाबदार ह्या आमदाराबरोबर आता आणि असे 4-5 लोक तयार झाले ते मी आहे प्रत्येक गावामध्ये पोहोचतात आणि लोकांमध्ये लोक सांगतात तुमका आम्ही हे देता तुमका आम्ही ते देता तुम्ही आपल्याला लावा आम्ही हे करूया ते करूया. पण आमचा विचार करून जाय हे जे आहे म्हणून म्हणून गेले आमचा विचार करून पळायला तुम्ही हे सगळे आपल्या जीवनात आयचे म्हणजे येईल आहे. कोण डॉक्टर असा, कोण इंजिनियर असा, कोण वडले ऑफिसर असा. या माणसांनी आपल्या आयुष्यात 60 वर्षात सरकारची नोकरी केली, रिटायर झाले आणि मोठ्या पदावर काम केले. याच्या वडल्या पदावर काम करून सुद्धा आमच्या ह्या पेडणेकर भाव आणि लागून त्यांना सामाजिक काम करून ना तर कोण एकदा सांगितलं की बाबा आपण काय रिटायर झालो आपण म्हणून राहून सुद्धा असत आणि पहिलं आपण हे काम केलं म्हणून. अशा तऱ्हेचे लोक ज्यांच्यानी आपल्या उभ्या आयुष्यात सरकारी नोकरीचो पहिल्या पदाचा फायदा घेतलो पण आपल्या पदाच्या मार्फत आमच्या प्रत्येक बारीक समाज मंडळात कसल्याच तऱ्हेचा हेल्प करू ना कसलं त्याला सहाय्य करू ना तर त्याला मुलांना मदत करू ना. पण तेच लोक काय येईल रिटायर जाऊ येईल भरपूर समोर येईल आणि काय सांगतात हा तुमका अंबे देतलो तुमका अंबे करता तुमका आपल्या अंबे करतलो आपण मदत घ्या. पण आम्ही विचार करून जाय ज्या लोकांनी गेली 60 वर्ष आम्हाला काहीच करू ना ते आता करतले का आमचा विचार करून जाय. म्हणून माझा प्रयत्न असा की ह्या लोकांच्या खोट्या आश्वासनात आणि अमिषात बळी न पडता बाबूच्या कार्य खबर असतात, बाबूची कामं खबर असतात, बाबूची प्रामाणिक खबर असतात, प्रामाणिकपणा खबर असतात, बाबूची तळमळ खबर असतात. म्हणून म्हणतात की ह्या इलेक्शनात पेडणे वाचवपाक, पेडण्याला न्याय मिळवपाक, पेडण्या पुढे वाढपाक आम्ही सगळ्यांनी एक बरोबर विचार करून जाय, एक निर्णय घेऊन जाय की सत्ताचा किती बळी पडतो किती नवीन दाखव आम्ही त्यांना बळी पडते ना आणि आम्ही विचार करतोय 2057 बाबू वाचवणार हे पेडणे वाचवतात आम्ही शकतले आणि पुढले पिढी आहे आम्ही सांगू शकतो की तुम्हाला आम्ही त्याग केलं आणि पेडणे आम्ही वाचायले आणि पेडणे पुढे वाढवा. आमच्या मागायचं आमच्या सगळ्यांचे कर्तव्य असले की ह्या सगळ्या इलेक्शनात आम्ही सगळ्यांनी
सगळ्यात विचार सायडीक काढून ह्या सगळ्या लोकांच्या फटीकपणात बळी न पडता हेंचो एजंडा आसा की आमकां डिवायड करून आपण जागपाचो तुका दूर करतले की आमच्या प्रत्येक महिला आमच्या प्रत्येक भावाक आमच्या प्रत्येक युवकाक प्रत्येक नागरिकाक आमकां ठामपणे हो विचार करचो पडटलो आनी म्हाका पूर्ण खात्री आसा पेडणेकर हो अभिमानी आसा पेडणेकर हो प्रामाणीक आसा कष्टकरी आसा आणि पेडणेकर हेंच्या अंशात बरी पडलो ना जर तो प्रयत्न चालू आसा पेडणेकर लाचार करपाचो तो आमचे हाडून काडटले हाका पूर्ण खात्री आसा आनी आमी सगळे पेडणेकर एक जावन ह्या वेळेचेर बापूक समर्थन दिवन निवडून हाडून पेडणेचो विकास करपाक पेडणे फुडें व्हरपाक आमी सगळे जाण त्याच ताकदीक उबे रावतले आनी पेडणे फुडें व्हरपाक पेडणे वाचोवपाक आमी सगळे हातभार घातले हाका पूर्ण खात्री आसा हांव परत एकदा ह्या पयले निमित्तान हांव इतलोच प्रयत्न आसा सांगपाचो की आयच्या घडये बाबू आसा विद्यमान आमदार आनी इतर उमेदवार हेंच्या मदीं कितें फरक आसा तो तुका सांगपाचो हांवें प्रयत्न केलो आनी हेंची जी कितें रणनीती आसा हेंचे जे विचार आसा तो तुमच्या माध्यमांतल्यान प्रयत्न केलो म्हाका नक्कीच खात्री आसा जे सगळे महिला भगिनी आनी सगळे भाव ते विचार करतले आनी पेडणे वाचोवपाक आमी सगळे जाण एकठांय येवन ह्या वेळेचेर कसल्या कमीच्या गळी न पडता बाबूक जिवून हाडटले आनी आमचो आवाज पेडणेकरांचो विधानसभेत पावोवपाक विधानसभेत आमची मागणी मागपाक त्याच प्रमाणे जे जे कितें आमकां दिसता पेडण्याक जावंक जाय ते साडे जावंक ना तें फुडें व्हरतलो जाल्यार आमकां बाबूच जाय हांव कित्याक म्हणटा सांगता सगळे कडेन आसता बाबूचो असो एक हांवें अनुभव घेतला की बाबू कडेन कोणें केन्ना वचूंक शकता लिडर मेळटा बाबू कडेन कोणी पेडणेकार केन्ना वचूंक शकता डायरेक्ट बाबू हें काम आसा हें कर कितें तें आनी बाबूचें एक पद्दत कामाची पयलें बाबू कडेन कोणी गेलो बाबू कडेन पळयता काम कितें आहा तें आनी तो अफसराक सांगता अरे हेजें एक काम आसा हें जावंक जाय तो अफसर कितें म्हणटा बाबू तें मातशें जावचें ना अरे सरकार लोकांक खातीर लोक आसा म्हूण आपण आसा गांवच्या लोकांक कोण तें काम अशें सांगना बाबू आसा जाल्यार हे अफसराक हो आमदार सांगून दी तेका तेन्ना उमेद सुद्दां ना केन्ना म्हणजे अशा तरेचो अनुभव आसा आमी घेतलो आसा म्हणून म्हणटा बाबू खंयच्याय बाबूक म्हाका फोन कर बाबू कोणाचो फोन केन्नाय घेता अशा तरेचो आमदार मेळप सुद्दां हें आमकां खरेंच भाग्य आसा त्या खंयच्याय महिला खंयच्याय भावान आनी केन्नाय बी बाबू फोन करचो आनी बाबू फोन घेवचो आयज आमी पळयता फोन सोडून दे घराकडे सुद्दां गेलो जाल्यार 9 लोक भायर गडबडटा पावसांत भिंगात आमकां 9, 10, 11, 12 पत्तोच ना हो म्हणटा आमकां देवच ना म्हणटा आतां वयचो खंय अशा तरेचो अनुभव आमी घेतलो आसा म्हणून तुका सांगता हांव हें म्हाजे वाचले टिका म्हणून करिना म्हाजे वैयक्तीक परिणाम वायटपण काडीत ना पण फक्त आमदार म्हणून आमदारी करतले कितें आसता आनी तो खंय कमी पडला हें दाखोवपाचो प्रयत्न केला आनी काडीत ना आनी जे उमेदवार येयले रावपाक सुद्दां आमचो म्हाका कसल्याच तरेचो वायट आमचो अनुभव ह्या संबंद ना पण फक्त ह्या पेडणे मतदारसंघात एक आमदार कसो आसचो आनी तो कसो जाय आनी तो जर आमी हाडटले जाल्यार तरच आमकां आमदार जाय जावंक सारको हो सांगपाचो हांवें प्रयत्न केला म्हाका नक्कीच खात्री आसा तुमी सगळे माझे भावा भयणाचे आसा ते विचार करतली आनी ह्या सगळें इलेक्शनाक कसल्या तरेचो अभिशान कसल्या तरेच्या खोट्या आश्वासनान बळी न पडता आमी एक जुने विचार करूया आनी ठरवूया की ह्या फावटी तो सगळ्यांना फक्त आनी फक्त बाबू आजगावकर पहिल्यांदा माझी थोडीशी तुमकां सांगता तुम्ही आयज तुमकां प्रश्न पडला आसतलो आमदाराचो दावो उजवा हात आयज बाबू कडेन कसो हो तुमकां प्रश्न पडला आसतलो तर आयज 4.5 वर्सां जायली माझा विकास फायली बेटी माझे सगळे हात बंद विकास कांयच जावना माझो जो पुऱ्या माझ्या गावाचो विकास
पळयला हे काय गावलेला तेका लागून फाटल्या 5 वर्सां मी बाबू वांगडाच आसतात. बाबून म्हाका सरपंच केलो. सगळी कामां जी मी केली ती बाबूच्या फाटल्या 5 वर्सांतली आई माझ्या कडेन कामां घातली फाटल्या 5 वर्सां बाबूची. तेका लागून मी डोळे म्हणजे आनंदान बाबू कडेन पावून उचलला. कोंकणी ते म्हणटले बाबू कडेन गेलो म्हणजे हेका कितें तरी मेळटा दिसता. पण तशें काय ना. हांव गेलो तुमच्यासाठी गेलो गोंयच्या लोकांसाठी विकास करपासाठी. आयज जो विकास जालो तो बाबूच्या कारकिर्दीतच जालो आणि विकास जावना तुम्ही पळया. मी सरपंच आसतना बाबू म्हाका टॉयलेट दिले. पेडण्या तालुक्यात फर्स्ट टॉयलेट आमकां तवशाक दिले तेन्ना मी सरपंच आसलो. फ्री कनेक्शन नळ दिले. त्याच बरोबर आयज तुम्ही महिला मंडळ आहा हो खूप कोणी गेलो बाबून गेलो. हे आता एक व्हड आहात गावागावांनी आमचे दर्शकच उलयता वाड्या वाड्यांनी व्हड आहात. कोणी गेले बाबून गेले. आयज बाबून गेले. अशा बाबू सारख्या माणसाक काम करण्यासारख्या मनशाक आम्ही परत एकदा मिळून आणूया आणि विधानसभेत पाठवूया. जाता जाता सांगता इलेक्शन बाकी 27 इलेक्शन झाल्याचे समजा मोजणी झाली निकाल लागलो. एवढं विचारता अरे कोण राहिलो. मी सांगले माझो बाबू आज आमदार येलो. बाबून 3 प्रोजेक्ट काडले व्हडले एअरपोर्ट मोपा एअरपोर्ट आयुष हॉस्पिटल आणि आता स्पोर्ट्स इंटरनॅशनल स्पोर्ट्स स्टेडियम जावचे आसा. जर बाबू आतां हांगा आसलो आमच्या पेडण्यान जाल्यार एअरपोर्टार आमकां मेळटले जॉब. ते आयुष हॉस्पिटलांत आमकां मेळटले जॉब मेळ्ळे भायले. बाबू दूरदृश्टी जावन एक प्रकल्प हांगा घेवन येयलो पेडण्या खातीर. पण टायमार त्या टायमार जॉब विचारल्यार बाबू कळ्ळानी मडगांव घातलो. तर आमकां वर्सा भितर आमकां बाबू कितें चिंतला ती आमकां वर्सा भितर आमकां मेंबरान सिच्युएशन कळ्ळी. वर्सा भितर कळ्ळी परिस्थिती कितें आहा. म्हणून आमकां काळ बाबू जातो मनीस जाय आमकां. ते आमचे प्रश्न कितें आसले विधान सभेक पावोवपाचें काम करतलो तो घरापास काम तुमचो वापूस करप. बाकी कोणाक जावपाचें ना. ते बेश्टे आसात चल्ले तेजे खबरी आहा. बाबूच्या काळात चौबे विकास नंतर तो बाबूच गेलो. ही महिला मंडळ पयलीं सक्षम अशी नासली. आयज पळयलें जाल्यार फुडें सगळ्यात फुडें आसता ती आमची महिला मंडळ. स्पेशल हेल्थ ग्रूप केले आनी भजनी मंडळ आनी खंयची मंडळां आहा तांकां फुडें काडले खंय तर बाबूच्या काळात विकास करून मंडळ केलो आमच्या पेडण्यातून तर बाबूचो करा. म्हणून आमी एक फावट परतून तुमचे कडेन मागता येता त्या काळात फुडें इलेक्शन आसा त्या टायमार आमी सगळे एक वाटेन रावचे आनी बाबू सपोर्ट करून बाबू मोठ्या संख्येन आमी ताका निवडून हाडून बाबू आजगावकर आमकां कित्याक गावप. आतां 4 वर्सां जावन गेली. आमी पयलें आमचें काम कितें तें पयलें आमी पंचायतीचेंय कांय काम ना आनी आमदाराचेंय कांय काम ना. आमी काम पयलें एक काम ना. आतां तुमी 2012 धाडा 2022 पर्यंत कामां पळया. डेव्हलपमेंटाची कामां पळया आनी समाज सेवेची कामां पळया. खंय म्हणजे बापूय खंय कमी पडोंक ना. कोणाचें काजार आसूं दी कोणाचें मरण आसूं दी कितें आयज तरी कांय येयलो तरी तूं इतक्या दिसांनी दाराक पांय लावन वयता. आयज आमदार आमचो खंय तेका पयल्या तुमी कोणाच्या काजाराक ना कोणाच्या मरणाक ना. तेका लागून आयज आमकां जर कोणाची गरज आसा तर आयज बाबूच्या मनशाची गरज आहा. तेका बाबू आमी लागींच्यान पळयलो कशें काम करता तें. कोणाचे गोरगरिबाचे समाजाची ट्रान्सफर जातली तर कोणाचे फोन करूंक जाय तर तेचो फोन नंबर घेवन तुमी येयल्यार तो फोन इमिडिएट फोन लायता आनी तेका सांगता गरीबाक तुमी खालच्या घरांत वचून तो आयएएस ऑफिसर आसता तुमचो आमचो डेप्युटी सीएम आसतना आमी पळयला खालच्या घरांत खालीपणाक इतकी खालीपणाक येवन तो तेच्या कडेन मागता की तेजी ट्रान्सफर मातशी हें कर गरीबाक मातशें हें कर अशें काम करता आमी लागींसून पळयला बाबू. आणि हे काम ह्या आमदारान कितें केलें तें तुमी पळयलें 4 वर्सां जालीं. एक काम ना फक्त काम केलां हेंच्यांनी कितें काम केलां आमच्या कामाचें उद्घाटन केलां आनी आपले पाटयो लायले. हें काम केलां हेंच्यांनी. हेच्या पली कडेन हेंच्या कडेन काम ना.
म्हणून आम्ही तुका एक कळकळीची विनंती करता येता त्या विधानसभा किती लहान आता लागीं पावलेली आहा येता त्या विधानसभेक आम्ही बाबू गाजोकर भरघोस मतांनी निवडून दिले आणि विधानसभेत